एल निनोच्या प्रभावामुळे लासलगावसह परिसरामध्ये यावर्षी कमी पाऊस झाल्याची नोंद जी तर ती लासलगाव बाजार समितीमध्ये झालेली आहे. आपण पाहू शकतात का गेल्या वर्षी लासलगाव बाजार समितीमध्ये 6 मे पासून ते 30 जूनपर्यंत 442 मिलीमीटरची नोंद झालेली होती आणि यावर्षी जर बघितलं तर अक्षरशः 66 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत फक्त 14.93% पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी शेती कामांवर याचा परिणाम झालेला आहे. कारण की शासनाकडूनही आवाहन करण्यात आलेलं आहे की 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरण्या करू नये. मात्र कुठेतरी फक्त 66 मिलीमीटरवर शेतकरी जे आहे तर ते पेरण्या करत आहे आणि याच्यामुळे कुठेतरी दुबार पेरणीचं संकट जे आहे तर ते शेतकऱ्यांवर आलेलं आहे. एकंदरीत आपण पाहता आकाशामध्ये ढगांनी जरी गर्दी केलेलं असेल, मात्र पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये जर पाऊस नाही झाला तर हा पेरण्यांसाठी केलेला संपूर्ण खर्च जो आहे तर तो वाया जाऊ शकतो. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ते गडद झाल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे. उमेश पारीख, टी व्ही 9 मराठी, लासलगाव, नाशिक. आज 1 महिना झाला असा पाऊस नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेत मेलाच पाऊस सुरू झाला आणि पेरण्या पण झाल्या होत्या. आता 1 महिना लेट होऊन गेल्या. आता पेरण्या केल्या, परंतु या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आमच्या पुढे उभं राहिलंय. त्याच्यामुळं तो खर्च पण अनावश्यक हा शेतकऱ्यावर पडणार आहे आणि शासनाचं जे धोरण आहे, 100 मिलीमीटर झाल्याशिवाय पेरणी करायची नाही. पण जर पाऊसच नाही पडला, तर आमचा तोही खर्च परत अंगावर येण्याचे चान्सेस आहे आणि त्याच्यामुळं दुसरं जे पीक आहे आपल्या इकडं कांदा म्हणून, हे पीक पण धोक्यात येतं काय अशी या ठिकाणी शंका या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आणि नाराजी. त्याच्यामुळं शेतकरी खूप हवालदिल झालाय. आता वरुण राजाकडे हीच प्रार्थना आहे का बळीराजाला या ठिकाणी शांत करण्यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी हजेरी लावावी आणि तरच शेतकऱ्यांचं समाधान या ठिकाणी होणार. एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी राज्यात पावसाचं प्रमाण अत्यंत कमी झाल्याचं दिसून येत आहे. मागील वर्षी 6/5/2025 ते 30/6/2025 अखेर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये 442 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं दिसून येत आहे. यावर्षी 30/6/2026 अखेर फक्त 66 मिलीमीटर पावसाची नोंद बाजार समितीमध्ये ठेवलेल्या पर्जन्यमापक यंत्राद्वारे बाजार समितीमध्ये झालेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 14.93% पाऊस झालेला आहे. राज्य शासनाने 100 मिलीमीटर पर्यंत जोपर्यंत पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकरी बांधवांनी पेरणीच्या कामांना सुरुवात करू नये, असं आवाहन केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यक्षेत्रामध्ये फक्त आतापर्यंत 66 मिलीमीटर पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांनी जोपर्यंत 100 मिलीमीटरच्या पुढे पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणीच्या कामांना सुरुवात करू नये, असं मी बाजार समितीच्या वतीने आवाहन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.